Hello, this is the My Artifact episode number 665. आजची तारीख आहे 29 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. आय एम काइंड ऑफ प्रिटी एक्सायटेड. वाय? कारण 31 तारीख येऊन राहिली राव, न्यू इयर. मी खूप दिवसापासून या मोमेंटची वाट पाहून राहिलो होतो आणि हा मोमेंट करीब बस एक दिवस, बस उद्याची ड्युटी केली का बस उद्या घरी, शनिवारी सुट्टी, बहुत एकदम माहोलमध्ये मजा करून टाकू. आणि प्लस प्रीतीताईचं लग्न आणि ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचं आहे. इट्स सो मच ग्रेट मॅन, सो मच नाईस. माझ्यासाठी हा शनिवार बहुत बहुत माहोल झालेला आहे. मी या शनिवारी काही प्लॅन केला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी दारूचं बॉटला घेतलाच आहे, प्लस विशालकडे करायचं आहे, प्लस मी प्रोजेक्टर पण येऊन राहिलो आहे. दिस इज द मोबाईल, दिस इज द प्रोजेक्टर. प्रोजेक्टर घेऊन राहिलो आहे. म्हणजे काय, आम्ही करीब खायचा प्लॅन म्हणजे बिर्याणी वगैरे करून राहिले. वैभव म्हणे बिर्याणी करू म्हणे, तर ते चिकन वगैरे ते त्यांचा काही जुगाड वगैरे जमवणार आहे. तर ते चिकन बनवत मी दारू आणली आहे आणि प्लस डीजे म्हणतो, आपलं ते होम थिएटर रे भाऊ, का दणदण वाजते. तर ते करीब आम्ही 12 वाजेपर्यंत मस्त. मला नाही का या शनिवारी नाही का लाईफमध्ये पहिल्यांदा दारू पिऊन डान्स करायचा आहे. एनी हाऊ मला दारू पिऊनच डान्स करायचा आहे, पूर्ण टल्ली होईपर्यंत. आणि मला दारू पिल्यानंतर उलटी पण करायची आहे. या मला कधीच दारू पिल्यानंतर उलटी झालीच नाही. आणि ॲक्च्युली मी दारू पेलीच नाही ना राव. मी केव्हा पेली दारू? मी पेलीच नाही ना. सांग बरं, लास्ट टाइम केव्हा पेलो होतो? बियर. ते एवढी एवढीशी पॅक मारले होते आणि ते 3 पॅक मारले राव. आणि त्याच्यानंतर IB, त्याच्यानंतर ते 2 पॅक मारले, बेकार लागते म्हणून. आणि त्याच्यानंतर तो एक झाला मोमेंट, त्याच्यामध्ये तर मी बस प्रिटेंड केला होता पिता म्हणून. त्यातमध्ये त्या काही वाटतच नव्हता. बट यावेळेस मला दारू तर प्यायची आहे. मला करायचं काय यावेळेस? बहुत इम्पॉर्टंट थिंग आहे. या न्यू इयरला करायचं आहे. न्यू इयरला आपण मोमेंट एन्जॉय करतो. मोमेंट एन्जॉय केल्यानंतर तो दिवस बहुत चांगला असतो. आणि मग जसे जसे दिवस चालले जातात, तर मग त्या मोमेंट एक प्रकारे विसरून जातो. वाय? कारण एक प्रकारे आपल्या माइंडमध्ये इतकं म्हणजे शार्प तर राहते, बट कसं आहे की याला एक प्रकारे एक दुसऱ्या मेमोरीची जरी गरज आहे. तर मला प्रत्येक मोमेंट रेकॉर्ड करायचं आहे. लाईक मी टूरमध्ये केलं होतं, प्रत्येक मोमेंट मला कॅमेरा फोटो नाही काढायचे आहे, ऑफकोर्स नॉट. मला व्हिडिओग्राफी करायची आहे. सगळ्यांचे रिव्ह्यू येता जाता, एक्साइटमेंट अबाउट. आणि बहुत ही मजा येईल राव यावेळेस, बहुत जास्त मजा येईल. आणि न्यू इयरसाठी मी बहुत जास्त एक्साइटेड आहे. कारण आम्ही इथं नाचणार आहे, दारू पिणार आहे, मटण पण खाणार आहे, प्लस हे प्रोजेक्टरनी आम्ही रात्री भूताचा पिक्चर पाहणार आहे, इनसाइड आउट, सॉरी लाईट्स आउट. मी आता डाउनलोड सुद्धा करून राहिला आहे. करीब 87% डाउनलोड झालेला आहे. आणि बहुत मजा येणार आहे, बहुत जास्त. आणि त्या दुसऱ्या दिवशी तर संडेच आहे राव. काही नाही, एकदा बस घरून चादरी आणा. फक्त आपल्यापेक्षा 2 रूल. पहिला रूल आहे, घरी कोणी जाणार नाही. कोण घरी जाईल? कोणीच नाही घरी जाणार. आणि दुसरा रूल आहे, दारू पूर्ण खतम करायचे आहे. कारण आपण 2 बंपर आणले राव, एक वॉडका आणि एक दारू. तर 2ही खतम झाले पाहिजे. यावेळेस मी कॉकटेल सुद्धा घेईन भाऊ. 1 पॅक तर कॉकटेल मारी. म्हणजे कसं, 1 वॉडका आणि 1 दारू. ते करून पाहिजे राव एक प्रकारे. कसं लागते वॉडका तर बहुत भयानक असते म्हणतं, बट मी कधी ट्राय नाही केला. म्हणजे वॉडका मी यावेळेस फर्स्ट टाइम घेणार आहे. बट दारू तर आणि मोमेंट राव. आणि दिवस तर पहा, सॅटर्डे येऊन राहिले, त्याच्यानंतर संडे. म्हणजे रात्री तुम्ही 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत जागी राहा. कोणी घंटा कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. त्याच्यानंतर संडे आहे, बहुत जास्त मजा येणार आहे, बहुत ही जास्त. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की मला यावेळेस रिव्ह्यू, मला थोडंसं कन्फ्युजन होऊन राहिलं आहे राव.
प्रीतीताईच्या याला जाऊ का आपला टूर करू राव, म्हणजे आपला वन मॅन टीम सोबत. आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. आता हे बघ, सोनूताई म्हणे प्रीतीताईचं शेवटलं वर्ष आहे म्हणे. शेवटलं वर्ष म्हणजे तिचं या घरी एक प्रकारे शेवटलं वर्ष आहे. आता तिचं दुसऱ्या महिन्यात काहीतरी लग्न आहे तिचं, तर यावेळेस तिचं शेवटलं न्यू इयर आहे ना. तर सोनूताई म्हणे आपण एक प्रकारे पार्टी करू म्हणे घरी. तर घरीच पार्टी करू म्हणे. आय डोंट नो, आय डोंट नो का होणार आहे. बट कधी कधी नाही का प्रॉब्लेमचे आन्सर नाही का आपल्याला तिथेच गेल्यावर माहीत कळेल. मी थोडंसं ताईला म्हणेन राव, म्हणजे हे बघ न्यू इयर एक प्रकारे न्यू इयर असतो आणि हा मोमेंट नाही का आपण कसं थोडंसं अशा लोकांसोबत सेलिब्रेट करतो जे लोक आपल्याला बहुत जास्त हॅपीनेस देतात. वेल, माझ्या लाईफमध्ये कसं आहे, मला हार्डली 1 दिवस किंवा 2 दिवस भेटते सेलिब्रेट करण्यासाठी. तर हा मोमेंट माझ्यापासून थोडासा प्लीज, थोडंसं माझ्यापासून थोडंसं हे राऊंड घेऊ ना प्लीज. आय जस्ट बीन फेवर टू यू. मी तुझ्या म्हणजे तुझ्या घरी येईन, बट आणि प्रीत्याच्या घरी येईन जाईन आणि पार्टी सेलिब्रेट करेन, पण माझं मन नाही राहणार राव, कारण सगळे पुढे तिकडे मस्त मजा करेन. मित्रांमध्ये मजा वेगळीच असते. कझन्स आणि याच्यामध्ये मजा इतकी जास्त काही खास येत नाही. बट मला वाटते मी हे सगळं करू शकतो. सो या, येस, न्यू इयर. फक्त 2 दिवस भेटले म्हणजे मला असं वाटते का वर्धेला जाऊ आत्ताच आणि बस मजा करावं. इट्स सो ग्रेट मॅन, इट्स कम्प्लिटली ऑसम. आणि आज काय झालं या, आज काफी रॉंग झाला ॲक्च्युली माझ्यासोबत. काय झालं की आज सकाळी मला कोमल गोंकाळेचं नाही का, मला बहुत जास्त राग येऊन आला होता आज सकाळपासून, बहुत जास्त ॲक्च्युली. मी त्याला सकाळी म्हणलं की भाऊ, म्हणजे राग कशामुळे आला, जेव्हा स्टार्टिंगला म्हणजे आम्ही CHP मध्ये भेटलो तेव्हा तो म्हणे, मी म्हणलं तुम्ही ऑइल वगैरे घेऊन घ्या म्हणलं इथून जाता आताच. तर तो म्हणे ऑइलची काही गरज नाही म्हणे, काही नाही म्हणे, वगैरे वगैरे फालतूची गोष्टी सांगते म्हणे आणि तू ऐकतं म्हणे, त्याच्यात काही ऑइल टाकअप करायची काही गरजच नाही म्हणे. चला मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, फिटरचं ऐकतो म्हणलं. आणि जसं मी तिथे गेलो D पॉईंटमध्ये, आणि D पॉईंटमध्ये गेल्यानंतर तो मग कोमल असा आरामात पैदल येत 9:30 वाजता आला. आल्यानंतर मग खोरगाडे म्हणे, काकाजी म्हणे तुम्ही ऑइल रिप्लेसमेंट करा म्हणे. तो फिटर मला म्हणून राहिला चल ऑइल आण म्हणे. इतका राग आला ना, इतका राग आला. त्याला म्हणलं का भाऊ तिथूनच आण, बट त्याने तेव्हा नाही आलं ना. आता मला पुन्हा जावं लागत आहे, म्हणजे मी माझ्या गाडीचं पेट्रोल पुन्हा, मी तर सुपरवायझर आहे ना, मी हेल्पर आहे का तुमचा, नाही. पण कसं ते राग नाही का, तो एक प्रकारे कसा आतून दबून राहिला. ऑइल तर आणायला सांगितलं, प्लस ते पाने पेंचीस वगैरे पण आणायला लावलं. म्हणजे मी सुपरवायझर, मीच हेल्पर, मीच तुम्हाला सामान आणून देऊन तुम्ही का करता. आणि त्यांनी एवढं सामान आणून दिल्यानंतर त्यांनी करीब 10 वाजता 10:15 वाजता सामान आणून दिलं आणि त्यांनी 15 मिनिटातच जनरल चेकिंग करून टाकली कृष्णरावची. 15 मिनिटात. चला, व्हेरी फास्ट मॅन, व्हेरी फास्ट. 15 मिनिटात त्यांनी जनरल चेकिंग करून टाकली आणि आला 10:30 वाजता आणि म्हणते कसा, मी मैतीला चाललो म्हणते, मी जातो म्हणते. मी त्यांना म्हणलं भाऊ गौतमला फोन कर नंतर जा, माझं हे नाही. तर त्यानं काय ऐकलं नाही, तो चालला गेला. दुपारी खोरगडे काकाजीचा फोन आला. म्हणजे राग तर तेव्हाच होता, बहुत जास्त राग होता, बट मी एलॉबरेट नाही केला. मग नंतर दुपारी काम निघालं. खोरगडे काकाजी म्हणे विमानचं कुठे म्हणे, हा कोमल गोमकाडे हा तिथूनच D पॉईंटवरून मला फोन लावते, ते माणसं कुठे आहे म्हणते, आलं आपण काम करून घेऊ. आणि 2 माणसं इथे CHP मध्ये आहे. आणि तो अनिल पांडे एवढा मार्गदर्शक व्यक्ती आहे, तो पण त्याची साईड घेऊन राहिला त्या कोमल गोमकाडेची. आणि
तोही नव्हता साईटवर अवेलेबल, फक्त प्रवीण भावने होता आणि ते मशीन घेऊन जायची होती. तर असा राग आला, बहुत जास्त राग आला. तर त्यासाठी मला खोरगडे काकाजींनी पण सुनावलं, गौतमनी पण सुनावलं. म्हणलं बास, बहुत झाला म्हणलं आता. इतका मागशोध व्यक्ती आहे. आणि नंतर मी 4:30 पावणे 5 वाजता CHP मध्ये गेलो. तिथं तो हजर, एकदम फुल टाईट चांगले कपडे घालून रेडी, म्हणजे आपण आपली प्रेझेंटी दाखवण्यासाठी रेडी. राग तर असा आला, बहुत ही जास्त राग आला राव. बट तेव्हाही थोडंसं होल्ड ऑन करून ठेवलं, थोडंसं थांबून ठेवलं. तर मी बागडे साहेबांपाशी गेलो. त्यांना म्हणले यांची हाफ डे लाव म्हणलं. हे काही होते ना दिवसभर, यांची हाफ डे लाव. यांची हाफ डे लावली आणि तिथून मी इथे गेलो लोणारे काकाजीकडे, ते सोनू लोणारे. आणि त्यांना म्हणलं, पहा म्हणलं हे तुमचं काम. हा माणूस बिलकुल काम न ऐकत दिवसभर अपसेट होता. 10:30 वाजेपासून गेला आणि 4:45 वाजता इथे आला. सांगा म्हणलं आता, आणि याची प्रेझेंटी लावायची का, हे का करायचं असं म्हणजे पूर्ण डोक्यात जेवढं काही भुसा होता ना पूर्ण निघून गेला, पूर्ण एकदम. आणि रागही असा आला होता ना भाऊ, म्हणजे कसं की त्या मोमेंटमध्ये नाही का. आणि तो डिझर्व पण करते राव, तो भडवा एवढा, सगळेच जण अपोज राहते त्याच्या. म्हणजे काही ना काही तिथं बॅड पॉईंट असेल ना, मी सांगून राहिलो त्याला ते काम, पण तो काम ते करून नाही राहिला. मला पुन्हा रडवून टाकलं होतं राव त्या कोमलनी. त्याच्यासोबत तर बोलूच शकत नाही राव. म्हणजे त्याचा पॉईंट तो एवढा क्लिअर ठेवते ना, दुसऱ्याला बोलण्याचा चान्सच नाही देत. आणि आपलीच गोष्ट क्लिअर ठेवते. समोर कोणी असो, कोणता हेही असो, मोठा साहेबही असो किंवा ठेकेदारी असो, काही पर्वा नाही. बास सांगून दे, करून घे. इतका हे का बहुत. मी जे काही केलं ते मी माझ्या यासाठी केलं. ते सोनू होणारे म्हणे कॉल बॅक, कॉल अर्जंट, ते पाहून घेईन मी आता. उद्या जाईन आणि उद्या पाहून घेईन का करायचं आहे ते त्या कोमलचं. आणि नाही, मी उद्या डी पॉईंटकडे येईन नाही ना, भोकाच गेला डी पॉईंट. हा, उद्या रणजित भाऊ आणि चौधरी भाऊ सोबतच मी इथे CHP मध्ये सांगतो, तुम्ही लोक जा आणि तिथे जे काय करायचं ते करा. त्यांच्याकडून परमिट घ्या, ते लोक परमिट देते. परमिट घेतल्यानंतर काम करा, नाही तर नो करू. काय करायचं, तुम्हाला इथे ठेकेदारांनी काम दिलंय काम, नाही तर बस मी का करीन. डी पण CHP मधून प्रेझिडेंट लावलं तर त्यांच्याकडून परमिट घेईन. परमिट घेतल्यानंतर यांना परमिट देईन प्रवीण भाऊला. प्रवीण भाऊ हे परमिट आहे, हे माणसं आहे आणि तुम्हाला लागते ते काम करून घ्या. मी इथे CHP मध्ये आहे, बस. याची कॉन्टॅक्टच नाही. आणि उद्या सुट्टी घेतल्यानंतर, म्हणजे उद्या सुट्टी झाल्यानंतर रविवारची शनिवारची सुट्टीच घेऊन टाकलो मी. शनिवारची सुट्टी, देन रविवारची सुट्टी, देन सोमवारी मग मी फेस करेन त्यासोबत. आय डोंट नो, बंद झालं फालतू बना यार. हे जॉब नाही का एक प्रकारे आपल्याला नाही का बहुत जास्त अजीब पद्धतीने नाही का ट्रीट करून राहिलेला बहुत. म्हणजे याच्यामध्ये या जॉबमध्ये स्वतःची क्वालिटी किंवा स्वतःचं जे काही स्वतःची क्वालिटी जर रेप्रेझेंट अदर पीपल्स लोक काम करते त्यांच्या थ्रू होऊन राहिलेला. म्हणजे बघ, एक असाच घटिया सुपरवायझर आहे, जस्ट लाईक गौतम. तो तर काही नाही, पण त्याचे कामगार एवढे चांगले आहे ना, पण त्याला फक्त बस सांगा लागते, भाऊ काम सुरू करा. ते लोक काम सुरूही करते, कम्प्लीटही करते, सामान लागलं तर तेही घेते आणि पूर्ण काम करून घेते. आणि बस गौतम आपलं बस चुपचाप शांतपणे मोबाईल छेडते, बस. बाकी तर काही काम आहे. बट माझ्या मागे मला सगळं सामान अवेलेबल करून द्या, तेव्हा ते काम करण, नाही तर काम नाही करण, वगैरे वगैरे. बुक्का आपल्याला काही पाहायचं नाही. हे जॉब आपल्यासाठी नाही काय आपल्याकडे ट्रीट करून राहिली, एक अशा प्रकारे ट्रीट करून राहिली का आपल्याला एक प्रकारे फिल्म मेकर व्हायचं आहे. आणि फिल्म मेकर किंवा एक प्रकारे फिल्म मेकर म्हणजे काय, फिल्म बनवणे. आणि एकट्याने कधी फिल्म बनत नाही, ऑफकोर्स टीमवर्क लागते.
आणि या टीम वर्कला त्यांचा लीडर बनण्यासाठी आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. कोणता पर्सन कसा आहे, कोणी कोमलसारखे असतात, तर कोणी चांगले पण असतात, जे काम करण्यासाठी जी जान मेहनत लावतात. वेल, फिल्म मेकिंग इज माय क्रायटेरिया आणि मी ह्याच्यामध्ये सक्षम आहे. मी हे करू शकतो हे डेफिनेटली मला माहीत आहे. बट प्रॉब्लेम एक आहे की हे एक इंजिनिअरिंग फील्ड आहे. याच्यामध्ये असे लोक मला भेटले ज्यांच्याकडून काम करणं रिअली इम्पॉसिबल आहे राव. रिअली. कधी कधी तसं वाटते कसाला एक जॉब सोडून चाललं जाऊ वर्धेला आणि बस थोडासा एन्जॉय करू. बट राहू दे यार, जसं आहे तसं. आपण मामाजीला नाही म्हणू शकत असं काही, कारण मामाजीने आपल्यासाठी जे काही केलं आहे ना, इट्स मोर दॅन इनफ आहे राव. आणि मी त्यांना पे बॅक बिलकुल नाही करू शकणार. म्हणजे जस्ट लाईक ही ओन्स मी असं फील होऊन राहिलं. जस्ट लाईक आय एम बिंग स्लेव असं नाही. म्हणजे मी त्यांचा गुलाम आहे असं मी ऍक्सेप्ट करून राहिलो. अशा प्रमाणे ते ट्रीट तर नाही करून राहिले, बट असं मी ऍक्सेप्ट करून राहिलो राव. आणि त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा मला बहुत जास्त भीती लागून राहिली राव. मी जास्त थांबत नाही जेव्हा मामाजी येत राहते ना, बस मी जेवण केलं, तयारी केली, हातपाय धुतले का अर्ध्या घंट्यात बाहेर. बिलकुल थांबत नाही. आणि आता आपलं जे काही करायचं आहे ते आता आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला आता एकच पर्याय आहे, पढाई. पढाईशिवाय दुसरं कोणताच मार्ग नाही. कोणताच मार्ग नाही. जर तू पढाई करशील तर चांगली ग्रेड भेटल, चांगला जॉब भेटल. जर तू पढाई नाही करशील तर तू इथेच स्टक राहशील. बेटर आहे या नवीन वर्षी नवीन रेझोल्युशनच्या वेळेस आपण काही ना काहीतरी चांगलं डिसाईड करू आणि लाईफ बिकम बेटर बनवण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. जे की मी करून राहिलो आहे. मी पढाई सुद्धा करून राहिलो आहे. हे मला कळलं आहे जेव्हापासून मी जेईची एक्झाम दिली आहे तेव्हापासून. 30 नोव्हेंबरला एक्झाम होती माझी. त्याच्यानंतर करीबन 10 डिसेंबरला रिझल्ट लागला आणि तेव्हा मला कळलं की माझा जो प्रोग्रेस आहे जो हॅड इनफ नव्हता. तर मी पढाई करून राहिलो आहे. आणि आता आपल्याला म्हणजे आता पकडून घे थोडंसं का आतापर्यंत आपण टाइमपास केला आणि या टाइमपासचा एक प्रकारे आपल्याला भुगतान करायचं आहे. तर मागच्या सेमिस्टरचे पूर्ण म्हणजे ऑल बॅक लागणार आहे. बस कम्प्लिटली ठरवून घे का सगळेच बॅक लागणार आहे. तर आतापासून पढाई सुरू कर. म्हणजे बघ, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल 4 महिने बाकी आहे. एप्रिल मे मध्ये तर पेपर असते. 4 महिन्यामध्ये तुला 8 विषय कव्हर करायचे आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला करीब 15 दिवस लागून राहिले तुला. प्रत्येक वेळेसाठी तुला 15. थोडसा हे कर, कॅल्क्युलेट कर. आपल्याला टाइम किती लागते, का लागते, आपल्याला कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी रिकवर करायच्या आहे. आणि तेव्हाच आपण काही ना काहीतरी बेटर लाईफ बनवू शकतो ना. आता मला कळून राहिलं आहे की पढाई म्हणजे काय असते. जर आपण पढाई नाही केली तर आपण का बनतो, आणि जर पढाई केली तर आपण का बनतो. पढाईचा एक प्रकारे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मला कळून राहिला. हे बघ, मी आता डिप्लोमा होल्डर आहे आणि मी अशा लोकांसोबत, अशा चिवत्या लोकांसोबत काम करून राहिलो आहे ज्यांना काम करण्याची पण अक्कल नाही आहे. बट मला करावं लागणार आहे, कारण हे माझे एक प्रकारे डेस्टिनी आहे. मला इथूनच जायचं आहे. प्रत्येकाचा स्टार्टअप खूप काही चांगला नसतो, कोणाचाच चांगला नसतो. बहुत बेकार पद्धतीनं लोक ट्रीट करतात आणि त्याला ॲक्सेप्ट करावं लागते स्टार्टिंगला. बट आफ्टर दॅट स्वतःमध्ये एक्सपिरियन्स येतो. आता मला कळलं एक्सपिरियन्स म्हणजे काय असते. जरी तुमच्यापाशी 8 वर्ष किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स कशाचा आहे. बाय. वेल, एक्सपिरियन्स म्हणजे काय. आता बघ, कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे काय असतो.
म्हणजे काम कसं करायचं, म्हणजे माझ्यापाशी एक्सपिरियन्स आहे, तर हे फ्लूट कपली कशी लावायची, हे गिअरबॉक्स कसा काढायचा, हे याच्यामध्ये बेअरिंग कशी असते, याला ग्रीसिंग कसं लावावं लागते, याला एक्सपिरियन्स नाही म्हणत राहा. हां, मशीनच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला मशीनबद्दल किती माहीत आहे, याला एक्सपिरियन्स नाही म्हणत. मी रॉंग होतो याला म्हणण्यासाठी, बट याला एक्सपिरियन्स नाही म्हणत. एक्सपिरियन्स कशाला? तुम्ही माणसं कशी सांभाळता, तुम्ही काम कसे करता, काम प्रॉपरली करता का नाही, तुम्ही काम केल्यानंतर आसपासमध्ये इफेक्ट काय होतो लोकांवर, याला एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे काय? तुम्ही एक प्रकारे लोकांसोबत हे आहे, बॉन्ड आहे का, कशी असतात लोक. सो दॅट इज कॉल्ड इज एक्सपिरियन्स. मला हळूहळू थोडे थोडे कन्सेप्ट कळून राहिले आहे आणि लाईफचा एक प्रकारे बॅड पॉईंट मला दिसून राहिला आहे. एक असा चेहरा जो मी कधी बघितला नव्हता आणि मी फर्स्ट टाइम फेस करून राहिलो, त्यामुळे इट्स कम्प्लिटली अनअवेलेबल अँड हॅव टू फेस इट. सो दिस इज इट. एवढंच आहे आज. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 665. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक यू. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर वेट. आपण करीब 3 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला आहे. सो या, हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 667. मला लेट मी चेक फर्स्ट. 667 आहे का आपलं आर्टिफॅक्ट एपिसोड? तीन दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला आहे. याचं रिझन पण आपल्याला द्यावं लागेल. बहुत भयानक रिझन आहे. आणि ॲक्च्युली या 3 दिवसात माझ्यासोबत काय झालं, आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग का न्यू इयरला माझ्यासोबत काय झालं, हे खूप इम्पॉर्टंट आहे ना. 665, 666, दिस इज 667. आजची तारीख आहे तर ॲक्च्युली 2 जानेवारी, बट हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे 31 डिसेंबर 2016. आता वाजले करीब त्या दिवशी काय झालं होतं, त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला. या, आपण युजली रात्री करतो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड, बट 31 तारखेला रात्र म्हणजे 31 डिसेंबरला रात्र म्हणजे तर बहुत भयानक होते. इट्स कम्प्लिटली बहुत ही मी आय डोंट नो. 31 तारीख मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो की हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा राहील म्हणून. 31 डिसेंबर मी माझा हा दिवस मित्रांसोबत सेलिब्रेट करेन. बट ॲक्च्युली मी ताईला पण सांगितलं होतं का मी ताईच्या घरी पण जाईन म्हणून. त्यामुळे ताई पण जास्त एक्साइटमेंट मध्ये होती, म्हणजे मोनू पण येणार आहे बा वगैरे वगैरे. तर त्यावेळेस काय झालं की मी प्रॉपर डिसाईडच करू शकलो नाही का मला का करायचं आहे, मला प्रीताईच्या घरी जायचं आहे का माझ्या मित्रांसोबत हँगआउट करायचं आहे. पहिले माझ्यापाशी 2 चॉईसेस होते, एक तर प्रीताई नाही तर मित्र. थोडंसं इमोशनल मोमेंट त्यासोबत कनेक्टेड होतं की आता प्रीतीताईचं लग्न होत आहे, तिचं या घरी शेवटलं वर्ष आहे, असा एक प्लॅन होता सोनताईचा. तर सगळेजण आम्ही कझन्स वगैरे येऊन हा दिवस आपण सेलिब्रेट करू बा असं ताईने ठरवलं होतं, बिट्टूनी पण ठरवलं होतं. मी कसं कोणाला नाही म्हणू शकत राव, बट हो पण नाही म्हणू शकत. मी म्हणजे कोणाला असं नाही म्हणू शकत,
आणि हो म्हणून देतो आणि मग वेळेवर डिसाईड करतो यार म्हणजे करू का नाही करू, थोडंसं पाहून घेऊ किंवा फोन लावून त्याला काहीतरी बनवून देऊ. मी समजून नाही घेत का दुसऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होतो. म्हणजे समजा जर आपण अगोदरपासून सांगून ठेवलं तो व्यक्ती कसं तयारीत राहतो का हा बंदा येणार आहे, आणि तू समजा वेळेवर समजा जर नाही म्हणशील, वेळेवर टीच करशील, तर कसं लोकांना वाईट वाटते ना. प्रीतीताईला, सोनूताईला, बिट्टूला किती वाईट वाटलं असेल. बहुत जास्त, बहुत जास्त. बट मी कन्सिडर नाही केलं. म्हणलं जाऊ दे, म्हणलं यार किती वेळ वाईट राहणार आहे, राहू दे. मी विचार का केला मी विचार केला की चला माझ्या लाईफमध्ये चांगले मोमेंट कोणते आहेत जे मला आवडते, हे मी पहिले डिसाईड केलं. तर तेव्हा मला कळलं की जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत होतो तेच मोमेंट माझ्या डोक्यात येऊन राहिले होते. बाकी फॅमिलीसोबत मी जो टाइम स्पेंड केला होता तो टाइम कधीच डोक्यामध्ये आला नाही त्यावेळेस तरी. म्हणजे त्या डिसिजन घ्यायच्या वेळेस का कुठे जाऊ कुठे नाही, संध्याकाळी 6 वाजता तर कुठे जाऊ कुठे नाही या डिसिजन घेण्यासाठी मी प्रॉपरली कुठं जाऊ हेच नाही करून राहिलो होतं. तर मग मी ठरवलं की माझ्या डोक्यामध्ये सर्वात अमेझिंग मोमेंट कोणते आहे. खूप सारे अमेझिंग मोमेंट आले. तर याच्यापैकी सगळं अमेझिंग मोमेंट हे सगळं मित्रांसोबत जोडून होते, फॅमिलीसोबत जोडून नव्हते. बहुतच कमी, एकच जो 2014ला आम्ही न्यू इयर केलं होतं चिखलदऱ्याला तेव्हा. बट तेव्हा कसं की न्यू इयर सेलिब्रेट केलं होतं प्रीतताईसोबत, प्रीतताई, सोनताई, बिट्टू वगैरे. बट आफ्टर दॅट त्याच्यानंतर असा कोणता फॅमिली रिलेटेड असा मोमेंट माझ्या डोक्यामध्ये आलाच नाही. आणि मग त्यामुळे मी प्रॉपर डिसाईडच करू शकलो नाही का करावं का नाही. मग मी स्वतःचा पॉईंट ठरवला का मी हा न्यू इयर कोणाला द्यायचा. तर मग मी थोडंसं डिसाईड केलं, म्हणलं की चला माझ्या लाईफमध्ये बरं ठीक आहे, आपण थोडा वेळ प्रीतताईचा पॉईंट कन्सिडर करून ती राईट आहे आणि तिच्या पार्टीमध्ये जाणं आपल्याला गरजेचं आहे. बट मी स्वतःबद्दल पण विचार केला आणि म्हणलं की चला आपल्या लाईफमध्ये तर काहीच नाही राव. सकाळी जॉबला जाणं, संध्याकाळी जॉबवरून येणं आणि जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये थोडा बहुत लॅपटॉप, कम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल आणि बस झोप. असा कोणाचा अदर पर्सन तर कोणी आहेच नाही. तर अदर पर्सन तर कोणी आहे नाही, तर मग कसं, तर मग थोडंसं स्वतःसाठी जगा म्हणलं. आणि मला मित्रांकडे जायचं होतं, म्हणजे डेस्परेटली वाटत होतं. आणि त्यासाठी अजून एक रिझन होतं की मी पैसे पण दिले होते दारूसाठी ॲक्च्युली. समजा जर मी मित्रांच्या पार्टीमध्ये नाही गेलो असतो तर एक प्रकारे माझाच लॉस झाला असता, कारण मी ऑलरेडी 1000 रुपये वेस्ट केले होते आणि इवन सगळ्यांना कमिट पण केलं होतं मित्रांना डिच केलं असतं, थोडं शिवाग दिल्या असतात राव. बट काय त्यांच्यासोबत मी खूप काही प्लॅन अगोदर डिसाईड केलं होतं. मी प्रोजेक्टर पण दाखवला होता, दारू पण दाखवली होती. सो आणि मला पण तिथेच जायचं होतं मित्रांकडे. सो मी म्हणलं यार जाऊ दे, म्हणलं आपण प्रीत्याला थोडंसं हर्ट करू, तिला थोडंसं वाईट वाटन, 1-2 दिवस काय 1-2 हफ्ते किंवा 1-2 महिने थोडीशी नाराज राहील, डझंट मॅटर. म्हणलं यार प्लीज मला हा दिवस थोडंसं मित्रांसोबत सेलिब्रेट करू दे म्हणलं प्लीज. म्हणजे मी तिला फोन नाही लावला आणि तिचे बहुत फोन आले, 31 तारखेला बहुत फोन आले, पण मी एकही फोन उचलला नाही. मी कोणताही इमोशनल अटॅचमेंटमध्ये गुंतलो नाही आणि बस मी स्वतःचा मजा भारी राहू. म्हणजे मला जिथे मजा येते, मला तिथे राहावंसं वाटते, त्यामुळे मी तिथे राहिलो आहे. आणि त्यामुळे मी ताईच्या 31 तारखेला ताईकडे गेलो नाही. आणि मला काफी वाईट वाटते राव, मला बहुत वाईट वाटते का मी तिच्या न्यू इयरच्या पार्टीला गेलो नाही.
आणि इट फील्स रिअली रॉंग. मी काहीतरी वाईट केलं हे मला कळत आहे, बट मी थोडंसं सेल्फिश झालो. मी असंच आहे यार, मी पहिले नाही का मी स्वतःचा विचार करेन या, आणि नंतरच मी दुसऱ्याचा विचार करेन, तो कोणी असो राव. म्हणजे जर मला ज्या पर्सन सोबत चांगलं वाटते तर मी त्याच पर्सन सोबत राहीन, किंवा मी स्वतःला पहिले खुश ठेवीन राव, नंतर फॅमिली, नंतर फ्रेंड. या मी असं ऑर्गनाईज काम केलं, सेकंड तर फ्रेंड यायला पाहिजे. बट ॲक्च्युली काय की मी माझं पालन, मी या मोमेंटमध्ये 31 तारखेला कुठे जायचं हा निर्णय माझा होता, त्यामुळे मी पहिले स्वतःचा विचार केला. आता समजा हाच विचार, जर आता मला 2 चॉईस करायचे आहे, समजा 2 चॉईस म्हणजे फॅमिली आहे आणि फ्रेंड आहे, तर या दोघांना कोणाला कम्फर्ट द्यायचा, तर मी कसं फॅमिलीला कम्फर्ट दिला असता. व्हाय? कारण दे डिझर्व्स मोर दॅन फ्रेंड. सो या, हे झालं वाईट गोष्टी, म्हणजे या दिवशी मी हे वाईट केलं. बट चांगल्या गोष्टी काय झाल्या, हे सांगणं खूप महत्वाचं आहे. ॲक्च्युली मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम दारू पिऊन उलटी केली राव. कॅन यू बिलीव्ह दॅट? खरंच मी ॲक्च्युली 31 तारखेला दारू पिऊन उलटी केली. आणि मी पहिल्यांदा ड्रंक झालो, आणि इतकं भयानक फिलिंग होत होतं का बहुत जास्त. मला काही समजूच येत नव्हतं की का करावं का नाही. आणि माझं डोकं एवढं भयानक भारी झालं होतं, आणि सगळं एकदम स्लो मोशन मध्ये, सगळंच. हात कुठे बोलत होते, मी बोलत होतो, पूर्ण सब स्लो मोशन मध्ये. म्हणलं इतकं, आणि एवढं भयानक फिलिंग होती राव. लाईक आय एम फ्लाइंग इन दी एअर. इट जस्ट फील्स लाईक रिअली इन्क्रेडिबल मॅन. बहुत जास्त, म्हणजे मला कधी माहित नव्हतं की दारू पण इतकं चांगलं प्लेजर देऊ शकते. रिअली ग्रेट. ज्याप्रमाणे प्लॅन केला होता की विशालच्या घरी कसं काय होईल, मी ठरवलं होतं की आपण वरती माडीवर जाऊ, तिथेच आपण स्वयंपाक वगैरे करू, तिथे आपण एक पडदा वगैरे लावू, प्रोजेक्टर लावू, आणि लॅपटॉपवर मस्त भूताचा पिक्चर पाहू आणि दारू पिऊ वरती टेरेसवर, आणि थोडं बहुत नाचू. बट नंतर कसं प्लॅन चेंज झाला आणि आम्हाला सगळं काही खालीच करावं लागलं. बट याच्यामध्ये काही असा बिग डिफरन्स वगैरे नाही. अदर दॅन मग काय झालं, भाजी बनवायच्या वेळेस पण पुन्हा तमाशे. म्हणजे ॲक्च्युली काय, भाजी बनवायच्या मित्रांसोबत राहिलं तेव्हा बहुत काय अमेझिंग होते. तर 31 तारखेला आमचे प्लॅन होता की आम्ही मटणाची भाजी बनवायची, चिकन मटण बनवायचं बा. तर वैभव ह्याच्यामध्ये काफी हे आहे, म्हणजे त्याला माहिती आहे का मटण कसं बनवायचं. आम्ही सगळं इन्ग्रेडियंट, सगळ्या वस्तू आणल्या, मटण, चिकन, भाजीपाला वगैरे वगैरे, हळद, मिरची, जे काही आहे सगळं लागलं. एंटरटेनमेंटसाठी लॅपटॉप, प्रोजेक्टर, सगळं आणलं. आता मी कधी निर्णय केला का आता मी म्हणलं इथेच जाईन, म्हणलं मग आपल्या विशालच्या घरीच, तिथेच आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करेन म्हणलं. आणि कितीही फोन आले तरी मी नाही ताईचे फोन उचलणार, नाही बिट्टूचे फोन उचलणार, कोणाचेच फोन उचलणार. सो तर तो टाइम मी कम्प्लिटली मित्रांसोबत दिला. आता मी अगोदर सांगितलं आहे आणि अपोलोजाईज पण करतोय ताईला की मी असं रॉंग केलं, प्लीज. आय डोंट नो वाय बट आय डिड दिस. हां, तर ठीक आहे. चांगल्या गोष्टी काय झाल्या की त्या दिवशी चिकन बनवत होतो, सगळेजण लागले होते, बहुत मजा येते चिकन बनवायच्या वेळेस. आणि चिकन बनवायच्या वेळेस ॲक्च्युली काय झालं होतं की
ते कसा खडा मसाला आहे ना, तो कसा असं डायरेक्ट टाकता नाही येत मटणामध्ये. त्याला कसं रुमालमध्ये बांधून त्याला भाजीमध्ये सोडावं लागते. तर विशालनी एक रुमाल धुतली होती, जे चांगली फ्रेश आणि रुमाल धुतली होती. मग काय झालं की मग त्याने रुमाल आणली आणि मग विशाल वैभव म्हणे रुमाल चांगली आहे का म्हणे. "हो, चांगली आहे म्हणे, क्लीन." मग त्याने त्यात खडा मसाला टाकला, रुमाल बांधली, गठाण बांधली आणि टाकली भाजीमध्ये. झाकण बंद. करीब 10 मिनिटानंतर मग बादल येते आणि बादलमध्ये "बाई, माझी रुमाल कुठं आहे?" "तुझी रुमाल? कोणती रुमाल?" "अरे मी इथे ठेवली होती बेडवर." विशाल म्हणे "तू इथे ठेवली होती म्हणे, केव्हा?" म्हणे "अरे मी आता जस्ट आलो होतो ना, तेव्हा हे ठेवली होती म्हणे रुमाल." आणि त्याने विशालने पाहिली, तर ही आहे का म्हणे. "नाही म्हणे, ही माझी नाही म्हणे." मग विशाल म्हणे "ही तर माझी आहे, हे मी धुतलेली रुमाल आहे, जी की चांगली होती." मग मी रुमाल टाकली कोणती. मग बादल म्हणे "बे, ती माझी रुमाल आहे म्हणे." अबे ती शेवडाची रुमाल आहे म्हणे. एवढा माहोल आला ना, म्हणजे ती शेमडाची रुमाल आहे म्हणे. मग बॅडी म्हणे "अबे ती माझी शेमडाची रुमाल होती म्हणे, तुम्हाला पाहायला तर पाहिजे म्हणे," वगैरे वगैरे. मग वैभ्या एवढा सणकला, अबे म्हणलं विशालवरच सणकला आणि बॅडीवरही सणकला. मी "तुम्हाला समजत नाही का म्हणे, तुम्हाला रुमाल कोणती आहे, का कोणती आहे, ते शेवडाची रुमाल त्या भाजीमध्ये टाकली म्हणे, आता त्याला एक कसा फ्लेवर येईन म्हणे." अरे बापरे, एवढं मॅटर झालं का बोल. वैभ्या तर पूर्ण एकदम हेच झाला की म्हणे भोकाच जा म्हणे सगळेजण. पार्टी बंद, भाजी खतम. कोणाला खायचं तर खा, नाही तर नको खाऊ, मी नाही खात म्हणे. बस सब जण बसले. एका विशालले आणि बॅडीले खूप शिवा देत होते, सगळेजण शिवा देत होते. बट जे होते ते होतेच. म्हणजे तो मोमेंट कसा एक प्रकारे लक्षात राहिला हो का, या न्यू इयरच्या वेळेस आम्ही नाही का भाजीमध्ये शेवडाची रुमाल टाकली होती. सो काफी क्रिपी थिंग हॅपन्स ओव्हर देअर. आणि मग त्याच्यामुळे कसं तो एक प्रकारे न्यू इयर लक्षात राहिला एकदम. बट त्याच्यानंतर जे झालं ते तर अजूनही भयानक. बट जे झालं ते झालं. सगळ्या जणांनी म्हणलं आता का भाजी फेकून द्यायची आहे म्हणे, खाऊन घेऊ म्हणे. ठीक आहे, सगळेच जण राजी झाले. आम्ही 8 जण मग चांगलं ताटं वगैरे बनवले आणि बसलो. दारू काढली सगळ्या जणांना. आम्ही पहिले दारू कशी प्यायची हे पण ठरवलं होतं. सगळ्या जणांचे पॅक एकाच सोबत बनवायचे. तर म्हणजे सगळ्यांना बरोबर इक्वल अमाऊंट ऑफ दारू भेटेल. सगळेजण ओके ठीक आहे म्हणे. मग पहिला पॅक विशालनी बनवला आयबीचा. आम्ही वोडका काढला नाही. पहिले आयबी खतम करू, नंतर वोडका खतम करू. पहिला पॅक बनवला. मी जास्त जेवलो नाही. म्हणजे काय, मटण एक तर पहा, आता मटण मला काही युजली आवडत नाही जास्त, बट थोडा खात होतो. एक पोळी खाल्ली आणि पुलाव चांगला झाला होता. बॅडीने पुलाव बहुत मस्त बनवला होता, तर पुलाव खात होतो. आणि सोबत दारू, आयबी, बियर म्हणतो, अल्कोहोल. तर एक पॅक घेतला मी. ठीक आहे, त्यासोबत मटन, सोबत हा पण होता, विशाल पण होता, वैभव पण होता. यावेळेस विकी भाऊ आणि रावला थोडे थंडे होते, त्याच्यापेक्षा ॲज अ जेंटलमॅन प्रमाणे होते. बॅडी आणि पिंटी कसं ते दारू बहुतच कमी पिते, हार्डली 1 किंवा 2. पिंट्यात एकच पॅक खतम नव्हते त्या पिंट्याचा. आणि प्रवेश तर दारू पितच नाही. मग उरले कोण पिणारे? मी, वैभव, विशाल. आणि राहुल आणि विकी भाऊचं लक्ष मोस्टली जेवणावरच होतं. त्यांचं मटणावरच जेवण होतं. म्हणजे त्यांचा मटणवरच खूप जास्त कॉन्सन्ट्रेट होते. आम्ही दारूवरच कॉन्सन्ट्रेट होतो. तर मग सेकंड पॅकसाठी नाही का कोणी रेडी होते, कोणी नाही. आता पिंटी म्हणे नाही म्हणे, मी नाही घेत म्हणे, चला माझं बहुत बेकार वाटत आहे म्हणे. बॅडीनी घेतला, समोर ग्लास पुढे केला. विकी भाऊ म्हणे म्हणे हळूहळू प्या म्हणे, आणि हळूहळू प्या म्हणे, आरामात प्या म्हणे. मग आम्ही थोडासा दुसरा पॅक हळूहळू घेतला. तिसरा पॅकसाठी मी पण रेडी झालो, विशाल रेडी झालो, वैभव रेडी झाला, बादल रेडी झाला. आणि विकी भाऊ आणि राहुलचे पॅक
खतमच व्हायचे होते. ते म्हणे तुम्ही करा म्हणे, सुरू करा म्हणे, तुम्हीच नका वाट पाहू म्हणे, आम्हाला भूक लागली म्हणे, आम्ही जेवतो म्हणे. तर विकी भाऊ आणि राहुल जेवायला लागले. पिंट्या जेवायला लागला. म्हणजे ठीक आहे, ते दारू तर पितच नाही, म्हणजे बहुत कमी पिते आणि प्रवेश तर काही पितच नाही. तर पिणारे कोण? आम्ही चौघच जण, मी, बॅडी, विशाल आणि वैभव. ते त्यापैकी वैभव आणि बॅडी कसा थोडा कंट्रोलमध्ये होता, थोडा कंट्रोलमध्ये. वैभव इतका त्याचा कंट्रोलमध्ये नव्हता, बट नॉर्मल. बट आम्ही खूपच जास्त ओव्हर. म्हणजे मला तर दारू, म्हणजे मी पहिलेच डिसाईड करून आलो होतो, मला दारू पिऊन उलटी करायचीच आहे म्हणलं, दारू तर प्यायचीच आहे म्हणलं एकदम. तर मी बघू किती पॅक पिलो, 1, 2, 3, 4 पॅक पिल्यानंतर माझं डोकंच आऊट झालं. ॲक्च्युली 3ऱ्याच पॅकवर डोकं आऊट झालं. आणि त्याच्यानंतर ते एवढं इम्पॉर्टन्स वाटून लागलं, एवढं हवेच वाटून लागलं का केव्हा घेतो केव्हा नाही. तर 4 नंतर वोडका तर एवढा स्ट्रॉंग होता, बाप रे, बहुत जास्त. त्याचा एकच पॅक बहुत जास्त. तर मी हार्डली 8 पॅक घेतले पूर्ण दारू पूर्ण. आणि या 8 पॅकमध्ये माझं डोकं, मी पूर्ण ड्रंक आणि एवढा बडबड करून राहिलो का बहुत जास्त. विशाल सुद्धा, त्याने पण बहुत दारू पिली. वैभवनं कमी पिली, म्हणजे आमच्याकडे थोडी लिटिल बिट कमी नाही, त्याने पण आमच्यासारखी पिली, बट तो कसा रिकवर झाला लवकर. म्हणजे तो कसा त्याला कंट्रोलमध्ये आणला, त्याचा स्टॅमिना थोडा जास्त होता, आमचा स्टॅमिना थोडा कमी होता. आम्ही हार्डली 5 किंवा 6व्या पॅकवर तर एकदम लुडकून गेलो एकदम. वैभवला थोडासा वेळ लागला, त्याला 8 किंवा 9 पॅकवर थोडासा हे झाला. मग आम्ही 5व्या 6व्या पॅकवर एकदम टल्ली झालो. बॅडी तर 3ऱ्याच पॅकवर तर एकदम टल्ली झाला. आणि त्याच्यानंतर जे काय झालं, इट्स रिअली रिमार्केबल आणि रिअली अमेझिंग. आणि मी फर्स्ट टाइम असं फील केलं. पहिले तर मी हवेत उडून राहिलो होतो, दुसरा सगळं काही स्लो मोशनमध्ये होतं, तिसरा ते एवढं असं वाटतं की झालं केव्हा घेऊ केव्हा नाही असं वाटत होतं. आणि जो बंदा हार्डली, जो ग्रुप, जो आम्ही एक IBचा बंपर खतम करण्यासाठी आम्हाला 2 वेळा, म्हणजे 2 मीटिंग बसवा लागेल. मी ठरवलं होतं की यावेळेस असं वाटलं की यावेळेस खतम नाहीच होणार राव, हे एवढा मोठा बंपर आणि प्लस हा वोडका नाही होणार खतम. बट साला खतम झाला. आणि मी, विशाल, वैभव, आम्ही 3 जणांनीच खतम करून टाकला रे. बाप रे, आम्ही एवढी दारू पिलो रे, बहुत ही जास्त. आणि कम्प्लिटली ड्रंक झालो, कम्प्लिटली लाईफमध्ये फर्स्ट टाइम ड्रंक झालो. मग जेवण झाल्यानंतर साला कसं तरीच वाटत होतं, आय डोंट नो, बट पोटात असं काहीतरी असं वाटत होतं की लावा फडकून राहिला. मग सुबोध, राहुल आणि विकी भाऊ या 3घांनी आम्हाला सांभाळलं. पहिले आम्हाला टेरेसवर नेलं, आम्ही इकडे तिकडे फिरून राहिलो, काही बडबड करत होतो, बट हे दोघं सांभाळून घेत होते. नंतर पिंटीनं पण मला सांभाळून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी मला लघवीला नेलं, लघवी केली. न्यू इयरचा 12 वाजले, त्याच्यानंतर मी काउंटडाऊन वगैरे सब विसरलो, काहीच नाही. त्याच्यानंतर काहीच लक्षातच नाही. न्यू इयर आला बा, काउंटडाऊन करू, हॅपी न्यू इयर वगैरे म्हणू, काहीच लक्षात नाही रे, बाप रे, नथिंग. आणि जस्ट झोपून गेलो. आणि त्या दिवशी काय झालं, तर त्या दिवशी झोपून तर गेलो, बट ॲक्च्युली थोडं बहुत डोळे जागी होते. यांनी रात्री पिक्चर पाहण्याचा प्रयत्न केला लाईट आऊट, जो की प्लॅननुसार, बट आवाज कमी असल्यामुळे ते कसं झालंच नाही पॉसिबल. तर मग काय त्यांनी BF लावले राव, BF लावले आणि BF पाहिलं त्यांनी, सगळे जणांनी BF पाहिलं. हार्डली 2-3 व्हिडिओ पाहिल्यानंतर बंद करून टाकला. सो आमचा न्यू इयर असा झाला. थोडंसं वाईट वाटत आहे का मी प्रीताच्या याच्याकडे नाही गेलो, बट थोडंसं चांगलं पण वाटत आहे का मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम ड्रंक झालो.
आणि आता मला करीब फोन लावावा लागेल, सो मी लावीनच, बट थोडंसं टाईम गेल्यानंतरच. आणि युजली मी फेस टू फेसच बोलण्याचा प्रयत्न करीन, फोनवर नाही बोलण्याचा प्रयत्न करेन. So this is the My Artifact episode number 667. Right now we are at 31 तारखेला मी वर्धेत होतो. So right now we are at वर्धा, Maharashtra. Thank you.